तर व्ही-एस कोड कसं इन्स्टॉल करायचं हे आपण सक्सेसफुली बघितलं आहे. विंडोज आणि मॅक दोघांसाठी प्रोव्हाईड केलेलं आहे. तर व्ही-एस कोड इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या पीसीमध्ये आपल्याला सिम्पली एक फोल्डर बनवून घ्यायचं आहे HTML नावाने. आता हे मी का सांगतोय, तर आपण जे काही HTMLचा अभ्यास करणार आहोत, ते सर्व गोष्टी फाईल्समध्ये असतील आणि त्या फाईल्स आपण ह्या फोल्डरमध्ये स्टोअर करू, जेणेकरून आपल्याला आपल्या लॅपटॉपमध्ये परत-परत सर्च करायची गरज नको पडायला. ही माझी सेल्फ तुम्हाला रिकमेंडेशन आहे. तुम्ही याला फॉलो करा किंवा नाही करा. पण तुम्हाला नोटबुक आणि पेन घेऊनच बसायचं आहे. जेणेकरून मी तुम्हाला जे काही नोट्स देणार आहे, ते सर्व इंटरव्ह्यूला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर ते तुम्हाला सिम्पली राईट डाउन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे? चला तर मग करूया सुरुवात. तर मी आशा करतो की तुम्ही सर्वांनी HTMLचा फोल्डर बनवलं असेल. HTMLचा फोल्डर बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्ही-एस कोड ओपन करून घ्यायचं आहे HTML फोल्डरमध्ये. तर इथे मी इथे सिम्पली व्ही-एस कोड ओपन केलेलं आहे HTML या फोल्डरमध्ये. जसं तुम्ही ओपन करणार तुम्हाला ह्या पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. तर आपल्याला याच्या आतमध्ये बनवायची आपल्याला पहिली आपल्या HTMLची फाईल, जिचं नाव असणार आहे index.html. जसं तुम्ही index.html ही फाईल बनवणार, तुम्हाला यामध्ये काहीही दिसणार नाही. तर आपली HTMLची जी सुरुवात असते, ती येथून होते, की फाईल बनवल्यानंतर त्या आतमध्ये आपण लिहत असतो बॉयलर प्लेट कोड. तर बॉयलर प्लेट कोड नेमकं असतं काय? तर चला समजून घेऊया. तर मित्रांनो, HTML ही जी लँग्वेज आहे, ही मार्कअप लँग्वेज आहे आणि का सुरू झाली होती, का नाही, हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. हे सर्व आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं आणि प्रॅक्टिकल नॉलेज तर आपण या कोर्समध्ये घेणारच आहोत. तर इंटरव्ह्यू पर्पजसाठी देखील आपल्याला एकदम रेडी व्हायचं आहे. त्यामुळे मी इथं बरेचसे पॉईंट घेतलेले आहेत, जे इंटरव्ह्यूमध्ये जर आपल्याला विचारले तर सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे पण तुम्ही नोट डाउन करून ठेवायचे. ठीक आहे. तर चला समजून घेऊया व्हॉट इज HTML. HTML काय आहे? तर ही एक मार्कअप लँग्वेज आहे. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, जी क्रिएट झाली होती टिम बर्नर-ली याने क्रिएट केली होती 1991 मध्ये. ठीक आहे. तर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. 1991 मध्ये टिम बर्नर-ली याने हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज बनवली होती. बरं, याबद्दल काही वाद नाही. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे असे, HTML ही वेब सर्व्हरची लँग्वेज आहे, जे आपल्याला वेबसाईट क्रिएट करण्यासाठी आपण यूज केले जाते. त्यानंतर फीचर्स आहेत HTMLचे. तर फीचर्स समजून घेऊया. HTMLचे फीचर्स आहेत. पहिला फीचर म्हणजे इट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजेच काय? तर Chromeवर आपण ही जी HTML डिस्प्ले करत असतो, तर ही ऑपरेटिंग सिस्टमला निगडीत नाहीये. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमचा जर तुमचा पीसी असेल, तर आपण त्यामध्ये आपली HTML फाईल रन करू शकतो. वेदर इट इज लिनक्स और इट इज विंडोज. ओके. तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओ आपण जे ते वेब पेजवर डिस्प्ले करू शकतो युजिंग HTML. तिसरी गोष्ट HTML इज मार्कअप लँग्वेज अँड नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, तर ही मार्कअप लँग्वेज आहे. आता मार्कअप लँग्वेज नेमकं काय असतं हे आपण पुढे समजून घेऊया. त्यानंतर आपण HTML मध्ये CSS देखील इंटिग्रेट करू शकतो, जावास्क्रिप्ट पण इंटिग्रेट करू शकतो. हे पण HTMLचं एक फीचर आहे. तर ह्या सर्व गोष्टी फीचर आहेत HTMLच्या. जर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये विचारलं तर तुम्ही हे लिहू शकता.